ठाणे शहर वाहतूक उपविभागाच्या वतीने मार्च महिन्यातील वाहतूक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडी, ट्रक आणि टेम्पोच्या हालचालींचे नियोजन तसेच नो पार्किंग नियमांची अंमलबजावणी, रस्ता सुरक्षा, जनजागृती आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीदरम्यान कळवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी संबंधित भागातील नागरिक आणि प्रतिनिधींशी संवाद साधत विविध समस्यांवर चर्चा केली। तसेच या समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले। दरम्यान कळवा वाहतूक हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आला असून वाहतूक कोंडी संदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी या हेल्पलाईनद्वारे संबंधित विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा वाहतूक विभाग ठाणे। आज आम्ही वाहतूक नियामक सल्लागार समिती जी कळवाची आहे, नियुक्त आहे, त्यांची मार्च महिन्याची आम्ही बैठक घेतलेली आहे। आता आढावा बैठक, त्यामध्ये कळवा या शहरामध्ये जे वाहतुकीच्या समस्या आहेत आणि त्याचं निराकरण कसं करता येईल याविषयी उहापोह करण्यात आला। माननीय वरिष्ठ यांनी त्या समस्येचा माहिती घेऊन त्यांना कळवण्यास सांगितलेलं सुद्धा आहे आणि ते आढावा घेऊन जेणेकरून नागरिकांना काही दिलासा देऊ शकतो का याकरता मीटिंग होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या विभागाचे नगरसेवक आणि वाहतूक समितीचे पत्रकार, रिक्षा संघटना आणि व्यावसायिक असे सामील झाले होते। प्रत्येकाने त्यामध्ये आपले मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये प्रामुख्याने आता कळवा शहराचा विकास वेगाने होत आहे आणि नवी मुंबई आणि ह्या साईडला नाशिक, घोडबंदर रोड, JNPT रोड हे सर्व कनेक्टिव्हिटी असल्याने सर्व बाहेरून बऱ्याच वाहनं जे अवजड वाहनं आहेत ती येत असतात। त्यामुळे साहजिकच इथे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईपर्यंत गर्दी येत असते। त्यामध्ये विशेषतः आम्ही आता वाहतूक पोलिसांतर्फे कॅमेरे लावलेले आले आहेत रोडवर। ट्रिपल सीट, त्यानंतर विदाउट हेल्मेट आणि ड्रंक ड्राईव्ह हे जे विषय आहेत याला अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे। सीट बेल्ट लावणे, त्यानंतर कर्कश हॉर्न लावणे, काळी फ्लिप लावणे, तर ह्या गोष्टीकरता आता आमची मोहीम अगोदरपासून सुरूच आहे आणि आम्ही आवाहनसुद्धा करत आहोत की जनतेने थोडं जरी घराच्या बाहेर असेल तरी वाहनावर बसताना हेल्मेट घालूनच जायचं आहे आणि काळ्या काचाच्या ग्लास जे आपल्याला बेकायदेशीर आहेत त्या गोष्टी करू नये। त्या आपल्या सोयीच्यासाठी आहेत, आपल्या सुरक्षेसाठी आहेत। त्यामुळे पोलिसांना याविषयी मदत करावी आणि आपला प्रवास हा आपला आणि आपल्या सोबताचा किंवा जो रस्त्यावर पदचारी चालत असतो त्याच्या जीवाची सुद्धा काळजी आपलीच आहे याप्रमाणे। आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि लहान मुलं जी रस्ता क्रॉसिंग करतात त्यांनी पदचारी पुलांचा वापर करावा असं मी सर्वांना सांगेन। आणि कळवा हेल्पलाईन नंबर, जे कोणी बाहेर इल्लिगली गाड्या पार्किंग करतात त्यांच्यासाठी आम्ही नागरिकांना एक स्वतंत्र नंबर दिलेला आहे। 24 तास ते अंमलदार अवेलेबल असतो। तो नंबर आहे 8655654174। या नंबरवर संपर्क केल्यास, व्हॉट्सअप नंबरवर फोटो पाठवल्यास आम्ही त्या आमच्या विभागाचा असेल तर नक्कीच त्याला फाईन करणार आहे। त्यामुळे सजग नागरिक राहणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहेत। सर्वांनी पालन करावे अशी सर्वांना विनंती आहे। जय हिंद।